जमीन घोटाळा प्रकरणी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते। आता जर बघितलं आपण तर तहसील कार्यालयासमोर अजित पवार, पार्थ पवार यांचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे आणि मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर 500 रुपयामध्ये हा सर्व व्यवहार जो आहे तो झालेला होता। स्टॅम्प ड्युटी जी आहे ती सरकारची बुडवलेली आहे आणि या निषेधार्थ या ठिकाणी आक्रमक झालं। पुतळा जाळलाय, आता प्रत्यक्ष त्याचा पुतळा जाळलाय, उद्या प्रत्यक्ष त्यांना जाळायची वेळ आणणार आहे आम्ही। खोट्या प्रकारे महाराष्ट्राचं हे राजकारण चुकीच्या पद्धतीने करतायत। महाराष्ट्र इतका काही बुद्धू नाहीये। आपण जर बघितलं तर काही दस्त जे आहेत ते शहर अध्यक्षांच्या हातामध्ये आहेत। आपण जर बघितलं तर पुतळा नाही, खरं तर या अमेडिया एंटरप्राइजेसच्या नावाने जो घोळ केलेला आहे, ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हा दस्त केलेला आहे, हा दस्तामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत। कालचा जो गुन्हा नोंद झाला त्यामध्ये कुठेही पार्थ पवारचं नाव नाही आणि अजितदादा त्यांचं नावही घेत नाही। आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी की अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे। आपण जर बघितलं दस्त घेऊन आला तुम्ही, एक पूर्ण फाईल जी आहे, पूर्ण फाईल ही दस्ताची आहे आणि या ठिकाणी ती जाळण्यात येणार आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नाही, या ठिकाणी काही लोक म्हणतात की पेपर मिळत नाही, पुरावा मिळत नाही, परंतु मनसेने सगळ्यात पहिले पुरावा मीडिया समोर सादर केलेला आहे। काय पुरावा आहे, काय यामध्ये LLPचा हा डॉक्युमेंट आहे। याच्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव आहे, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचं नाव आहे। फक्त गुन्हा नोंद दिग्विजय पाटील यांच्यावर झालेला आहे। याच्यामध्ये पार्थ पवार सुद्धा पार्टनरशिप आहे। मला वाटतं की पार्थ पवारांना सुद्धा अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे, की पार्थ पवारला अटक झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे। कॅमेरामॅन आदर्श खटकेसह सागरवर साम TV पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।